शाळेतील वर्ग आणि तुकडी कमी झाल्याने अतिरिक्त शिक्षकाची सेवा खंडित करायची असल्यास त्याला 3 महिन्यांची नोटीस देणं बंधनकारक आहे, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे. यामुळे शिक्षण संस्थांच्या मनमानीला चाप बसला आहे. न्यायमूर्ती आर एम जोशी यांच्या एकलपीठाने हा निर्वाळा दिला. एका शिक्षकाला पुन्हा सेवेत घेण्याचे आदेशही न्यायमूर्ती जोशी यांनी कायम केला आहे. देविदास माने असे या सहाय्यक शिक्षकाचं नाव असून अतिरिक्त शिक्षक झाल्याने शाळेने त्यांना निलंबित केलं होतं. शाळा प्राधिकरणाने निलंबनाचा आदेश बेकायदा ठरवलंय. त्याविरोधात शिक्षण संस्था आणि शाळेने याचिका केली होती. ही याचिका एकलपीठाने फेटाळून लावली. एखाद्या शिक्षकाची सेवा खंडित करायची असल्यास शाळेने शिक्षण अधिकाऱ्याची परवानगी घेणे आवश्यक आहे, असेही न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे. यामुळे शिक्षकांना निलंबित करण्याआधी 3 महिन्यांची नोटीस देणे बंधनकारक आहे, असा निकाल हायकोर्टाने दिला आहे.